हाय. सो धन, पैसा, संपत्ती जे काही आपण शब्द ऐकतो आपल्या अवतीभोवती ते सगळे पैशाशी रिलेटेड आहेत. आता आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येकाला पैसा हा हवाच असतो, बरोबर आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी पैसा लागतो. पूर्वीच्या काळी कसं होतं, एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल तर आपण धान्य द्यायचो, मग त्याच्या बदल्यात ते आपल्याला जी हवी ती गोष्ट द्यायची, ती वापरून झाली की आपण परत त्यांना द्यायचो. अशा सगळ्या देवाणघेवाणीच्या प्रकारे किंवा अशा सगळ्या गोष्टी चालत असायच्या. पण या वेळेला काय होतं किंवा सध्याच्या काळात काय आहे माहिती आहे का, आपल्याला पैसा आणि त्याच्यामुळे आपण विकत घेतलेल्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतात. पण सध्या झालंय असं की आपल्या अवतीभोवती असे काही लोक आहेत की ज्यांना पैसा म्हणजेच सर्वस्व वाटतं. पैशाने जगातलं सगळं विकत घेता येतं असंही वाटतं. पण नाही, एक मिनिट, तुमच्या डोक्यात जर हा विचार सतत येत असेल तर थोडं थांबा. कारण पैशानी सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत. पैशानी प्रेम विकत घेता येत नाही, पैशानी सुख विकत घेता येत नाही, पैशानी आपली माणसं विकत घेता येत नाहीत, आणि पैशानी आईचं किंवा आपल्या कुटुंबाचं प्रेम किंवा आपुलकीही विकत घेता येत नाही. पैशाने सगळ्या गोष्टी बाहेरच्या विकत घेता येतात. पैसा खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येकाला पैसा लागतो. पण तो नैतिक मार्गाने कमवणं याला म्हणतात खरा व्यवहार किंवा याला म्हणतात खरा पैसा. आणि पैशाशिवाय आपलं काही अडू नये असं जर वाटत असेल तर आपण माणसं कमवायची. ती पैशापेक्षा आपल्याला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतात. आणि एकदा का माणसं कमावली की आपोआप आपल्या गाठीला पैसा हा येतोच. आणि मला काय म्हणायचंय, काही काही जण असतात जे अनैतिक मार्गाने पैसा कमवतात. म्हणजे लाच घेणं, भ्रष्टाचार करणं, चोरी करणं, या अशा गोष्टींनी पैसा कितीही मिळाला तरी त्या पैशाची किंमत राहत नाही. कारण लक्ष्मी किंवा पैशाला आपण लक्ष्मी म्हणतो. दिवाळीत आपण लक्ष्मीपूजनाला पैशाची पूजा करतो. पण ती लक्ष्मी काही काळापुरतीच आपल्यासोबत राहते, नंतर ती आपोआप निघून जाते. आणि कसं आहे, पैसा आज आहे तर उद्या नाही आहे, स्थिर नसतो पैसा. ती बदलणारी गोष्ट आहे. आपण म्हणतो ना, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग, तेवढी एकच आहे. बाकी पैसाही कधीच कुणाच्या आयुष्यात स्थिर नसतो. तो सतत कमवावा लागतो. सतत शून्यापासून सुरुवात करून परत वर जायला लागतं. रोज प्रत्येक दिवशी काम करताना आपल्याला शून्यापासून सुरुवात करून वरपर्यंत जावं लागतं, तरच आपल्याला दिवसभराचा पैसा मिळतो. काही जणांची परिस्थिती तेवढीशी नसते, पण ते मनाने श्रीमंत असतात. का माहितीये? कारण त्यांनी आपुलकीची, आपल्या जवळची अशी माणसं मिळवलेली असतात जी त्यांना आयुष्यभरासाठी त्यांच्या उपयोगी पडतात. त्यामुळे पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती असणं फार गरजेचं आहे. कसं होतं, कधी कधी काय होतं की अनेक मुला मुलींना असं टोमणे मारले जातात की तुला काय बा, तुम्हाला काय, सगळंच मिळतं. असं नाहीये. ते जरी असलं तरी प्रत्येकाच्या काही ना काहीतरी महत्वाकांक्षा असतात. आता माझंच बघा ना, मला सुद्धा प्रत्येक वेळेला माझ्या आई वडिलांच्या नावाने ओळखलं जाण्यापेक्षा माझं काय स्वप्न माहितीये का, माझ्या आई वडिलांना माझ्या नावाने ओळखलं जावं. की अरे ते बघा, ती ऋतुजा पडवे आहे ना, ती नाटक करते आणि ती इतकं छान नाटक करते आणि हे तिचे आई बाबा आहेत, किती छान आहे ना. या अशा गोष्टींनी मला ज्यावेळी ओळखलं जाईल ना, त्यावेळी इट विल बी द प्राऊड मुमेंट फॉर मी. म्हणून मला हेच म्हणायचं आहे की पैसा हे सर्वस्व नाहीये, पण पैसा असावा, गाठीशी पैसा हा असावा. कारण कधी काही गोष्टी इमर्जन्सीसाठी आपल्याला लागतात, ज्या विकत घेण्यासाठी आपल्याला पैसाच लागतो. त्यामुळे पैशासाठी पाहवत जाणं हे फार चुकीचं आहे. आणि मला असं काय वाटतं की बाप कमाईवरून आप कमाईवरती येण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागेल, पण जे काही करायचं आहे ते स्वतः आणि नैतिक मार्गाने करायचं. त्यामुळे जी माझ्या वयातली पिढी आहे त्या पिढीने एक गोष्ट लक्षात ठेवा, बाप कमाईवरून आप कमाईवर येण्यासाठी आपल्याला थोडेफार कष्ट करावेच लागणार आहे. शॉर्टकट मार्गाने कुठलीही गोष्ट मिळवली ना की ती टिकत नाही. सक्सेसही शॉर्टकट मार्गाने मिळवला की तो नाही टिकत. म्हणूनच आपल्या अवतीभोवती जे एवढे मोठमोठे बिझनेसमॅनची उदाहरणं आहेत ती काही शॉर्टकटमुळे झालेली नाही आहे. दिवस रात्र मेहनत करून त्यांनी पैसा कमवलाय आणि म्हणून आज ते या उंचीवरती आहे. सो मला इतकंच सांगायचं आहे की मलाही कधी कधी वाटतं की बाप कमाईवरून आप कमाईवर येण्यासाठी आपण एखादा बिझनेस करावा का. तर येस, माझ्या डोक्यात तो प्लॅन आहे, पण अजून त्याविषयी मी विचार केलेला नाहीये.
पण आपण तो विचार करत राहणं, त्याविषयी कृती करत राहणं आणि त्या कृतीला आपल्या मेहनतीची जोड देणं, हेच तर खरं पैसा कमवण्याचं माध्यम आहे आणि आनंदी असण्याचं माध्यम आहे. आणि असं म्हणतात, माणूस हा कायम आनंदी असतो कधी, ज्यावेळी तो फक्त समाधानी आणि समाधानीच असतो. त्यामुळे विदाऊट पैसा सुद्धा जग आहे, हे आपण अनुभवलं पाहिजे, बघितलं पाहिजे. सो या नोटवरती थांबूया. मला एकदम एक गाण्याची ओळ आठवली, पैसा पैसा करती है तू, पैसे पे क्यों मरती है. त्यामुळे आजच्या पिढीने हे लक्षात ठेवा की पैसा हे सर्वस्व नाही. श्रीमंती ही मनाची असते, माणुसकीची असते. आपण समोरच्या व्यक्तीला काय बघतो, कशा पद्धतीने बघतो, वेळ आपण त्याला कसा देतो किंवा त्याच्याशी आपण कसं वागतो, आपल्या मनात त्याच्याविषयी किती आदर आहे, या गोष्टीवरती श्रीमंती ठरते. आणि माणूस हा दिसण्यावरनं नाही, त्याच्या मनाच्या श्रीमंतीवरून गणला जातो, मोठा होतो. त्यामुळे पैसा असावाच. मी पैसा कमवण्याच्या विरोधात नाही आहे, पण कमवायचा असेल तर नैतिक मार्गाने कमवा, एवढंच सांगेल. ओके, सो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. बाय.